आता एक महत्त्वाची बातमी। सूर्यवंशीच्या आईनं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। आईची जिल्हाधिकाऱ्यांनी रडत न्याय देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। सोमनाथला न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा दिलाय। सोमनाथ सूर्यवंशींना न्याय कधी मिळणार हा प्रश्न सगळीकडूनच विचारला जातोय। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना रडत रडतच आपल्या मुलाला न्याय देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। सोमनाथला न्याय दिला नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। मराठी ज्ञानभाषा हे तातडीने आवश्यक आहे। याच्यासाठीची दिवाकर माने या संदर्भातली माहिती देतात। दिवाकर, चुकी आज परभणी हिंसाचारामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता। तर आज वंचित बहुजन आघाडीतर्फे आज मोर्चा काढण्यात आला होता परभणीमध्ये। तर त्याच दरम्यान कलेक्टर यांना निवेदन देण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी यांची आई गेली असता त्यांनी कलेक्टरकडे आपलं दुःख मांडलं आहे। 1.5 महिना झाला आहे पण तरीही अजून त्यांना काही न्याय भेटलेला नाहीये। वाकोडे परिवाराला देखील आर्थिक मदत अजून सरकारतर्फे काही भेटलेली नाहीये। यामुळेच वंचित तर्फे आज मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं होतं। त्याच दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे। लवकरात लवकर जर न्याय नाही दिला तर मी आत्मदहन करेल असं त्यांचं म्हणणं आहे। निश्चित धन्यवाद दिवाकर या संपूर्ण माहितीसाठी।